तिथं जी काही कागदपत्रांवर सह्या करायच्या आहेत त्या नीट बघून सह्या कर. तू आता गावाकडे गेली ना की ते पडलेले छप्पर, घराची झालेली पडझड, हे सगळं व्यवस्थित काम करूनच ये. कसं आहे ना, सारखं सारखं गावाकडे जाणं जमणार नाही. बर. म्हणजे तुलाच त्रास होईल, बाकी काय. बा, मला उद्या पैसे पाहिजेत केकसाठी. आता तुला कशाला पाहिजे, केकला पाहिजे? अरे बा, विसरलास का? परवा दिवशी तायड्याचा वाढदिवस आहे, मग केक आणायला नको? अरे हा, मी विसरलोच. पर कसं आहे ना गणी, उद्या तायडे गावाकडे निघाली आणि वाढदिवस परवा आहे, मग ते आणलेल्या केकचा उपयोग काय? आणि पारू, बघितले का काही योगा योगी, माणसाचं नशीब कसं असतं बघ. तू आईल्या मॅडमला इतकं मानतेस, तुझा आणि आईल्या मॅडमचा वाढदिवस एकाच दिवशी यावा, केवढा मोठा योगायोग आहे. वा. मग केक आणायची गरजच नाही. तायडे, देव्यांसाठी जो केक आणणार तोच केक तू आणि देव्यांमुळे कापा की. तुझं काही डोकं बिकं फिरलंय का? कुणाची कुणाबरोबर पण बरोबरी करतो. मालकीन बाई नोकर बरोबर केक कापल का? आणि हे बघ, तायडी गावाला चालली आणि परवा तायडीचा वाढदिवस आहे, हे कुणाला पण सांगायचं नाही. आणि आदित्य बाबांना तर अजिबात सांगायचं नाही. नाही म्हणजे कसं आहे, तायडी गावाकडे निघाली तर जाऊ दे ना, वाढदिवस परवा आहे ना तिचा. आणि हे बघ, या वर्षी वाढदिवस करायचाच नाही, पुढच्या वर्षी करू वाढदिवस. कदाचित पुढच्या वर्षी तायडे बरोबर तिचा नवरा असेल ना वाढदिवस साजरा करायला. ते पुढचं पुढं बघू. मी उद्या तायडे संगत गावाला चालले. अरे बळा, ते देवी यांचा वाढदिवस आहे ना, त्यांना शुभेच्छा द्यायला मी नसणार आहे बाय. ए बघ, मी उद्या गावाकडे जाणार, तिकडची समधी कामं पटापटा उरकणार आणि परत माघारी येणार. हे बघ पारू, ह्या वाढदिवसाकरता गावाकडली कामं गडबडीने संपून इथं यायचं नाही. तुझ्यामुळं काय वाढदिवस आडणार नाहीये. बारा असं काय करतोस तू? अरे देवी यांचा वाढदिवस आहे. हे बघ, मला माझ्या वाढदिवसाची काय बी पडलेली नाही.